त्यानंतर शिर्डीमध्ये जाऊयात। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहतील। अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाषणे होणार आहेत। काल काही तासांसाठी छगन भुजबळ यांनी हजेरी दर्शवलेली होती। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरेल। आज अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहतील, त्यासोबतच बीडचा मुद्दा आहे, अजित पवार यांची भाषणे होणार आहेत। कसा असेल दुसरा दिवस? आज सकाळीपासून वेगवेगळ्या नेत्यांची संवाद स्वरूपामधले कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ तसंच लहुजी कानडे जे आमदार आहेत ते वेगवेगळ्या विषयांवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या भाषणाकडे लक्ष आहे। अर्थात अजित पवारांच्या भाषणाने 2 दिवसांच्या अधिवेशनाचा समारोप होणार आहे। अजित पवार भाषणामध्ये नेमकी काय भाष्य करतायत, पदाधिकाऱ्यांना स्वबळाचा नारा देतायत का, अनेक ठिकाणी स्वबळावर जाण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे काल अनेक जिल्हाध्यक्षांनी जुने जे सहकारी होते ते परत एकदा सत्ते आल्यामुळे परत माघारी येऊ पाहतायत। त्यांना संधी देताना जे तुमच्या सोबत होते त्यांना पाठीशी टाकू नका, त्यांना मागे ढकलू नका अशा स्वरूपाची भूमिका मांडली। याच्यावर देखील अजित पवार काही भाष्य करतायत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। धनंजय मुंडे अर्थात सगळ्यात आज दिवसभराचं सगळ्यांचं लक्ष असेल, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप झाले, पण तरीही पक्ष पातळीवर धनंजय मुंडेंचं थेट उघड पद्धतीने समर्थन अजित पवार करतायत, प्रफुल्ल पटेल करतायत, तसंच इतर नेते करतायत। त्यात धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदावर वर्णी नाही लागली, अजित पवारांची वर्णी आहे। इतर काही घडामोडी आहेत, याच्यावर सुद्धा धनंजय मुंडे काही भाष्य करतायत का हे देखील महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।